नमस्कार. हे बघा, आज आमच्या घरी आहे पावभाजीचं बेत. तर तुम्हाला कळालंच असेल की आज आमच्याकडे बनणार होती पावभाजी. म्हणजे होता तर तशी गटारी होती, पण आम्ही विचार केला चला पावभाजी बनवूया. आम्ही कोण नॉनव्हेज खातच नाही, पप्पा आणि भाऊ खातो पण ते बाहेर गेले. तर मस्त मग आम्ही तयारी वगैरे केली. पण लास्टला काय झालं, मम्मीकडनं ढक्कनच लागत नव्हतं. काय माहिती काय झालं होतं, अचानक कुकरचं ढक्कनच लागत नव्हतं. नुसती काढघाल करत होतो आम्ही. मम्मीला म्हणलं यार मम्मी तुला काय येतं. मग शेवटी पप्पा आले आणि पप्पानी जरा दिमाग लावलं आणि मग पप्पाने काढलं, बघितलं तर सगळं ओके होतं, पण ते लागतच नव्हतं. मग शिट्टी वगैरे काढून सगळं बघितलं, पण ते काय लागलंच नाही. मग मम्मी बोलले तरी पण खुल्लंच आहे, काय येतं आहे काय माहिती तुम्हाला. ह्या दोघांचे भांडणं सुरू झाले. म्हणलं यार तुम्ही पहिले कुकर लावा. मी म्हणलं आज पावभाजी बनते का नाही. एवढं कष्ट केल्यानंतर मग शेवटी लागलंच. तरी मम्मी बोलत होती चुकीचं लागलं. म्हणलं आता सोड. मग आम्ही कुकरचं ढक्कनच काढून टाकलं आणि तसंच शिजवलं. मग शेवटी शिजल्यानंतर सगळं त्याचं ते पावभाजीची भाजी ती सगळी हे करून घेतली आणि मग गॅसवर ठेवलं. आपली काय भांडं ठेवलं आणि त्यात कांदा टाकला. मग सगळं भाजी एकदम हे करून पप्पाने मॅश करून दिलं. मग मम्मीने तयारी सुरू केली. कांदा टाकला, पूर्ण ते कांदा भाजून घेतला लाल होईपर्यंत. मग त्याच्यामध्ये टमाटर वगैरे घालणार होती. टाकलं त्याच्यामध्ये टमॅटो टाकलं की मग थोडे मसाले पण टाकले. ते क्लिपमध्ये टाकले नाही. मग मसाला वगैरे टाकल्यानंतर मम्मी म्हणजे वाटाणा शिजवायला बसली. काय बनवते काय नाही काय माहीत. मग नंतर शेवटी भाजी टाकली. भाजी टाकल्यानंतर मस्त तडका आला तिला आणि एवढी भारी झाली ना पावभाजी. मग मस्त हलवलं वगैरे मम्मीने आणि त्याच्यामध्ये मम्मीने टाकला मसाला. तर हे बघा बाहेरचा व्ह्यू काय एकदम ओके व्ह्यू होता. पावसाचं वातावरण होतं पण ऊन पण पडत होतं, म्हणून जरा झुंजस येत होती. मग मम्मीने थोडं पाणी घातलं आणि पावभाजी थोडी शिजायला पाहिजे ना. मग शिजूस तर आम्ही केला वेट केल्यानंतर पप्पा म्हणले बनव पटकन, भूक लागली इथं सकाळपासून झालं काही खाल्लं नाही. मग नंतर शेवटी मम्मीने टाकलं त्यामध्ये पावभाजीचा मसाला. मग पावभाजी मसाला टाकत तेवढ्यात मी किचनमध्ये आले, ते काम होतं मला. मी वापस बाहेर गेले. मग मम्मी मसाला वगैरे टाकला, मस्त हलवलं आणि भाजी आपली तर थोड्या वेळात रेडीच होणार होती. मग मस्त हलवलं वगैरे, भाजी रेडी झाली. मग पप्पा म्हणले की चल भाजी झाली. मस्त बटर टाकलं, मस्त कोथिंबीरने सजवलं, डेकोरेट केलं. मग त्याच्यामध्ये बटर घातलं आणि बटर माझी मम्मी खूप जास्त घालत होती. मग पाव वगैरे शिजवायला घेतले. फ्रेंड्स मस्त पाव भाजले. त्यावर मम्मीने पाव टाकले. पाव झाल्यानंतर मस्त मी माझं ताट वाढून घेतलं, तुम्ही बघू शकता. एवढी भाजी भारी झाली ना, काय सांगू. आय लाईक इट. चला बाय.